गुजरात मॉडेल बुडालं, लोकांची घरं पाण्यात, नेते व्यस्त राजकारणात। पंतप्रधान मोदी एकीकडे जंतर मंतरवर आंदोलनात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या गुजरातमध्ये पावसानं थैमान घातलंय। अनेक शहरात रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलंय, घरांमध्ये पाणी शिरलंय, तर दुकानांमध्ये पाणी शिरून करोडो रुपयांचं नुकसान झालंय। नागरिक बेघर झालेत, पोलीस नागरिकांना वाचवताना व्यस्त दिसतायत, चिमुकल्यांचे पुरात हाल होत आहेत। सध्या बचाव पथकाकडून गुजरातमध्ये मदत कार्य सुरू आहे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। या व्हिडिओमध्ये पाहूयात की गुजरातमध्ये अचानक पूर का आलाय, आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू झालाय, किती लोक गुजरातमध्ये बेघर झालेत, महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती आहे पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सध्या पाहायला मिळतोय। जोरदार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून गंभीर संकट निर्माण झालंय। गुजरात, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमधील नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक निवासी भागांतील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। पावसामुळे गुजरातमध्ये परिस्थिती सर्वाधिक बिकट झाली आहे, जिथं तब्बल 1200 लोकांचा जीव वाचवण्यात आला असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। वलसाड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। उमरा गावा तालुक्यात बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 1100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे औरंगा नदीला मोठा पूर आला असून परिसरातील अनेक सोसायट्या आणि रस्ते जलमय झालेत। नवसारी जिल्ह्यात कावेरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे काठावर असलेल्या 11हून अधिक गावांचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटलाय। सुरत शहरामध्ये मिंधोला नदीचे आणि खाड्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्यानं पांडेसरा, बारडोली आणि सरवली भागातील हजारो घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत। अहमदाबाद आणि वडोदरा सारख्या मोठ्या शहरांमध्ये सखल भागात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील इतर अनेक तालुक्यांमध्येही 600 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालाय। वापी, गुंजन, विस्तार, डुंगरी, फळिया, वापी टाऊन आणि वापीसह अनेक भागात प्रचंड पाणी साचलंय। रस्त्यांवर उभ्या असलेल्या शेकडो गाड्या पाण्याखाली गेल्यात। शाळेच्या बसही पाण्यात अडकलेल्या पाहायला मिळाल्यात, तर दुकानं, घरं आणि सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। पूरग्रस्त भागांमधून आतापर्यंत 22,000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून प्रशासनानं त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवारा छावण्या सुरू केल्यात। पुराच्या पाण्यात अडकलेल्या 1200हून अधिक लोकांना बोटी आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात यश आलंय। वाहतुकीचा विचार करता राज्यातील अनेक ग्रामीण आणि मुख्य रस्ते पुरामुळे बंद झालेत। मुंबई गुजरात रेल्वे मार्गावर रुळांवर पाणी साचल्यानं अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अर्धा तास थांबवण्यात आल्या। पावसाच्या या थैमानामुळे जीवित आणि वित्ताची मोठी हानी झाली आहे। सुरत जिल्हा आणि आसपासच्या परिसरात साचलेल्या सांडपाण्यात विजेचा धक्का लागल्यानं आणि पुराच्या पाण्यात बुडाल्यानं 9 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर तापी जिल्ह्यात पुराच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। सध्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। घरात पाणी शिरल्यानं सर्व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्यात, तर दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं मोठा आर्थिक फटका बसलाय। पुरात अडकलेल्या लोकांना जेवण आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, तर काही ठिकाणी मदत कार्य येण्यापर्यंत उपाशी राहण्याची वेळ आली आहे। नागरिक आपल्या चिमुकल्या मुलांना खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाण शोधत असल्याचं दिसून येत आहे। या भयंकर पुरामुळे चिमुकल्यांच्या मनात आतापासून पुराविषयी, पाण्याविषयी भीती निर्माण झाली आहे। गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे। पंतप्रधानांनी मदत, बचाव कार्य आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे। अमित शाह यांनी वलसाडसह पाऊसबाधित भागातील पूर आणि पाणी साचण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय, तसेच राज्याला सर्व आवश्यक मदत करण्याचं आश्वासन दिलंय। आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी वलसाड जिल्ह्यात भारतीय सैन्याची 70 जणांची विशेष तुकडी, NDRFच्या 5 तुकड्या आणि SDRFच्या 5 तुकड्या स्थानिक अग्निशमन दलासोबत तैनात करण्यात आल्या। दुर्गम आणि संपर्क तुटलेल्या भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दल आणि कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर्सनाही सतर्क ठेवण्यात आले। मुसळधार पावसामुळे मुंबई गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली असून वलसाड आणि आसपासच्या परिसरातील अंतर्गत 50हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेत। हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी वलसाडसह दक्षिण गुजरातसाठी पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। पण गुजरातमध्ये अचानक पूरस्थिती का निर्माण झाली आहे असा प्रश्न निर्माण झालाय, तर दक्षिण आणि मध्य गुजरातला ग्रासणाऱ्या भीषण पूरस्थिती मागे अरबी समुद्रात अचानक सक्रिय झालेला चक्रीवादळ सदृश्य पट्टा आणि अवघ्या काही तासात झालेली ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी ही मुख्य कारण आहे। वलसाडच्या उमरगाव तालुक्यात अवघ्या काही तासात तब्बल 1200 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस कोसळल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होणं आवश्यक झालंय। या
तुफान पावसामुळे औरंगा, कावेरी आणि मिंधोला या प्रमुख नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातच किनारी भागात समुद्रात आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे नद्यांचं पाणी समुद्रात वाहून न जाता उलट शहरांमध्ये तुंबून राहिल्यानं स्थिती अधिक गंभीर बनली आहे. उकाईसह राज्यातील प्रमुख धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त साठा झाल्यानं नदीपात्रात मोठ्या पाण्याचा विसर्ग करावा लागलाय, ज्यामुळे नदीकाठची शेकडो गावं जलमय झाली. शिवाय सुरत आणि वडोदरासारख्या विकसित शहरांमधील नागरी ड्रेनेज यंत्रणा या अफाट पाण्याच्या प्रवाहासमोर अपुरी पडल्यानं संपूर्ण शहरी भाग पाण्याखाली गेला. अशीच परिस्थिती नाशिकमध्ये पाहायला मिळतेय. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यानं नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढलाय. त्यामुळे प्रशासन खबरदारी घेताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.